मुंबई 24च्या उलट तपासणी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतो भाऊंची. मागच्या वेळेस आपण ओपिनियन पोल बाबत इत्थंभूत माहिती घेतली. निवडणुका जवळ येत आहेत तसतसं ओपिनियन पोल, उमेदवारांची लाट असे शब्द कानावर येऊ लागले. यावेळेस नरेंद्र मोदीची लाट संपूर्ण देशात आहे असं म्हटलं जातं. लाट आणि लाटेवरचा उमेदवार संकल्पना थोड्या नवीन आहेत. पूर्वीच्या म्हणजे आमच्यापेक्षा सिनियर पत्रकारांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी इंदिरा गांधींची लाट अनुभवली होती. त्यानंतरही राजीव गांधींच्या निधनानंतर काँग्रेसची लाट होती. पण मधल्या काळात मात्र लाटेची निवडणूक ही संकल्पनाच कुठेतरी गायब झाली. आपण ह्या भागामध्ये भाऊंशी याच विषयावर चर्चा करणार आहोत की लाटेची निवडणूक आणि त्याच्या इतर कारणं याची मीमांसा करणार आहोत. भाऊ, पहिला प्रश्न असा आहे की लाटेची निवडणूक असा शब्दप्रयोग वारंवार ऐकण्यात येतो. आमच्या काळात म्हणजे माझा जन्म 72 सालचा आहे, त्यानंतर आम्ही कधी लाटेचं निवडणूक असं ऐकलं नाही. नेमकं लाटेची निवडणूक म्हणजे काय, तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल? लाटेची निवडणूक याचा अर्थ असा असतो की ज्या भागात आता तुम्ही उदाहरणार्थ अलीकडे झालेली ज्या विधानसभांच्या निवडणुका होत्या त्यामध्ये राजस्थान किंवा मध्य प्रदेशचे निकाल तुम्ही बघितले तर प्रचंड प्रमाणावर मतदान झालं. पहिली गोष्ट म्हणजे राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 3 राज्यामध्ये जवळजवळ 6-7% 12% मतदानच वाढलं. मुळात मतदान वाढलं. म्हणजे यापूर्वी तिथे जे मतदान होत होतं की कुठे 68%, 62%, 69%, तर त्याच्यात जवळजवळ 8% किती म्हणाल तुम्ही 12-13% मला वाटते राजस्थानमध्ये काहीतरी 76% मतदान झालं. यापूर्वीच्या 2-3 निवडणुकांमध्ये एवढं प्रचंड मतदार घराबाहेर पडून त्याने अगत्याने मतदान केलं नव्हतं. त्याला लाटेची निवडणूक त्याला म्हणता येते की ज्या वेळेला मतदार उत्साहाने, रागाने, कुठल्याही कारणाने अधिक प्रमाणात मतदान करतो तेव्हा ते लाटेचं मतदान असतं. आणि मग त्याला इतकं मतदान करावं असं वाटतं तर त्याची वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे त्याला काहीतरी बदल घडवायचा असतो, असलेलं सरकार पाडायचं असतं किंवा आहे ते सरकार अधिक चांगलं, अधिक मजबूत करायचं असतं. कुठल्या तरी कारणाने तो मोठ्या उत्साहाने बाहेर पडतो. त्याला मतदान करायची अतीव इच्छा होते आणि ते जे येतं तर त्याला लाट म्हणतात. आपण समुद्र बघतो, समुद्र कायम, आपण समुद्रात पाणी असतो, तलावासारखं वगैरे आटत नाही. पण त्या समुद्रामध्ये भरती येते आणि ओहोटी असते असं म्हणतो आपण. भरतीच्या वेळेला अधिक पाणी येतं 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 आणि त्या किनाऱ्यापर्यंत लाटा, आपण जिथून मोकळ्या जमीन म्हणून चालत असतो तिथेही येऊन पाणी भिडतं, त्याला लाट म्हणतात. किंवा मग सुनामी असते, महापूर असतो, अशा वेळेला जादा पाणी येतं म्हणून त्याला पूर म्हणतात किंवा लाट म्हणतात. तशा मतदानासाठी गर्दी वाढणं याला मुळात लाटेची निवडणूक म्हणता येईल. गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे मला असं वाटतं की साधारण 8व्या-9व्या लोकसभेनंतर लाटेच्या निवडणुका झाल्या नाही. म्हणजे अगदी नेमकं सांगायचं तर 89 सालची जी लोकसभेची निवडणूक झाली, 89 साल, 91, त्याच्यानंतर 96, त्याच्यानंतर 98, 99, 2004 आणि 2009 अशा ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या याचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यात लाट अशी नव्हती. फार मोठ्या उत्साहात लोकांनी मतदान केलं असं कुठे दिसलं नाही. आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला एकूण निकालावर दिसतो की कुठलाही पक्ष लोकांनी एकमुखी सत्तेवर यावा म्हणून निवडून दिलं नाही. आणि असा लागोपाठ प्रकार झाल्यामुळे आता एक राजकीय विश्लेषणामध्ये घेतले की आता हे आघाडीचं युग आहे. म्हणजे एका पक्षाला किंवा एका गटाला किंवा एका आघाडीला बहुमत मिळणारच नाही हे एक राजकीय गृहीत झालेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या पिढीतले जे पत्रकार आहेत किंवा ज्यांनी राजकारणाचा अभ्यास किंवा हे सुरू केलं त्यांच्यासमोर या अशाच निवडणुका आहेत. आणि सतत मोठमोठे दिल्लीत बसलेले किंवा जे देशाच्या पातळीवर राजकारण लिहिणारे आहेत त्यांनीही हे आता आघाडीचं युग आहे अशी जी भाषा वापरलेली आहे, अलायन्स एरा. तर त्यामुळे मग छोट्या पातळीवर काम करणारे, राज्य पातळीवर काम करणारे पत्रकार आहेत, राजकीय अभ्यासक आहेत, त्यांनीही ते गृहीत धरलेलं आहे.
त्यामुळे समोर दिसणारे निकाल देखील अनेकदा कळत नाही आणि त्यामुळे लाट म्हणजे काय हे तुमच्या पिढीतल्या पत्रकारांना कळत नाही असं मला वाटतं. हो, तुम्ही आता म्हणालात की लाट म्हणजे मोठ्या प्रमाणात मतदानासाठी लोक बाहेर येणं. त्याची तत्कालीन कारणं अनेक असू शकतात. लोकांचा राग असू शकतो, लोकांचं प्रेम असू शकतं. शेवटची लाटेची निवडणूक ही नेमकी कुठली झाली आणि त्याचं चित्र कसं होतं? शेवटची निवडणूक लाटेची म्हणाल तर 84 साली झाली आणि लाटेच्या निवडणुका म्हणाल तर त्या साधारण 1971 पासून सुरू झाल्या. अच्छा. पुढे त्याच्याही आधी म्हणजे 1952ला पहिली निवडणूक झाली, 57 किंवा 62 किंवा 67 या 4 सार्वत्रिक निवडणुका सुद्धा काँग्रेसला बहुमत देऊन गेल्यात लोकसभेमध्ये. पण क्रमाक्रमाने काँग्रेसची लोकप्रियता घसरत गेली होती. छोटे छोटे राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष उदयास येत होते. पण एका नेत्याला निवडून द्यायचं असं प्रकरण नव्हतं. तो प्रकार पहिल्यांदा 1971 साली झाला. इंदिरा गांधीच्या शास्त्रीजींच्या निधनानंतर 66 साली देशाच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्या तरुण होत्या आणि आज जसं राहुलकडे बघितलं जातं की हा केवळ घराणेशाहीतून आला आहे, तसंच इंदिरा गांधींकडे बघितलं जात होतं. किंबहुना नेहरूंची कन्या म्हणूनच आपल्याला तिच्या नावावर मतं मिळतील, पण ही आपल्या तालावर नाचेल असं काँग्रेसचे जे पक्षश्रेष्ठी होते त्यांना वाटत होतं. त्यातून मोरारजीसारख्या नेत्याला बाजूला टाकण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी जो काय डाव खेळला त्यातून या नवख्या अननुभवी म्हणता येतील अशा इंदिरा गांधींना पंतप्रधान केलं. पण इंदिरा गांधींनी पुढच्या काळामध्ये आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी जे राजकारण केलं त्यातून लाटेची निवडणूक सुरू झाली किंवा लाटेचं राजकारण सुरू झालं, व्यक्तिकेंद्रीय राजकारण सुरू झालं. व्यक्तिकेंद्रीय याचा अर्थ समजून घेतलं पाहिजे की व्यक्तिकेंद्रीय राजकारण याचा अर्थ एका व्यक्तीच्या विरुद्ध किंवा बाजूने राजकारण दुभागलं जातं, विभागलं जातं आणि त्याला मग लाटेचं राजकारण म्हणता येतं. कारण मतदार ती व्यक्ती पाहिजे म्हणून किंवा ती व्यक्ती नको म्हणून मतदान करतो. आणि असं 71, त्याच्यानंतर 77, त्याच्यानंतर 80 आणि त्याच्यानंतर 84 या 4 निवडणुका ह्या तशा लाटेच्या झाल्या. भाऊ आता म्हणाले की लाटेच्या निवडणुका पहिल्या झाल्या 71, पहिली निवडणूक झाली 71 साली, त्यानंतर काही निवडणुका झाल्या 84 सालापर्यंत. ह्या लाटेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने कशा होत्या, त्या कुठल्या विषयावर झाल्या याबाबत आपण चर्चा करणार आहोत भाऊंशी. पण एका अल्पशा विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा मुंबई 24. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण पाहत आहात मुंबई 24. आपण चर्चा करतो भाऊंशी. भाऊ, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही म्हणालात की 71 ते 84 अशा या सगळ्या लाटेच्या निवडणुका होत्या. त्यातली पहिली निवडणूक 71, त्याचं तुम्ही थोडंसं विश्लेषण केलं ते इंदिरा गांधींना पुढे आणलं. ती निवडणूक आणि त्यानंतर मग पुढच्या 84 पर्यंतच्या निवडणूक याचं जरा विश्लेषण किंवा त्याची जरा विस्तृत माहिती प्रेक्षकांना देऊ शकाल का तुम्ही? 71ची लाट तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला 67च्या निवडणुकीचे निकाल बघायला लागतात. 67 साली ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या म्हणजे तोपर्यंत सर्वसाधारण बहुतेक असं व्हायचं की लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रित व्हायच्या. म्हणजे क्वचित केरळ किंवा अशा एखाद्या 2-4 तुम्हाला ओरिसा अशी 2-4 राज्य सोडली तर तिथे मध्यावधी निवडणुका झाल्या होत्या.
पण नाहीतर जवळजवळ बहुतांश राज्य अशी होती की त्यांच्या विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्र व्हायची, त्याला सार्वत्रिक निवडणूक म्हणायचे. 67च्या निवडणुकीत पहिल्यांदा डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी एक असं आवाहन केलं, म्हणजे तो ज्याला आपण तो सिद्धांत म्हणू, आघाडीचा सिद्धांत, हा खरा 52 नंतरच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता की सगळ्या छोट्या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेस विरुद्ध आघाडी करून जागा वाटप करून काँग्रेसला हरवलं पाहिजे. कारण काँग्रेसला कधी 50%हून अधिक मतं मिळाली नव्हती, पण काँग्रेसला जागा मात्र जवळजवळ 70%पर्यंत, 60-70%पर्यंत जागा मिळायच्या आणि मतं 40, 45, 43% मिळायची. तर जो लोहियांचा तोच सिद्धांत लोहियांनी 67 साली बऱ्याच पक्षांच्या गडी मारल्या आणि संयुक्त आघाडीचं एक राजकारण आलं आणि त्यामुळे जवळजवळ 9 राज्यामध्ये काँग्रेसला विरोधी पक्षांनी हरवलं. कारण मग ते आज जसं जागा वाटप आता आपण ऐकतो जागा वाटप, तसं त्यांनी जागा वाटप केलं होतं. तुमच्या सबळ जागा असेल त्या तुम्ही घ्या, उरलेल्या ठिकाणी आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या, असं केल्यामुळे जवळजवळ 9 राज्यामध्ये काँग्रेसला बहुमत गमवावं लागलं. काही ठिकाणी काँग्रेसला बहुमत गमवावं लागलं नव्हतं, पण तेव्हा पक्षांतर विरोधी कायदा नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसमधला एखादा नाराज गट बाहेर पडून विरोधी पक्षांना मिळाला आणि त्यांचं बहुमत झालं. अशा आघाड्यांचं राज्य जवळजवळ 9 राज्यामध्ये आलं. त्यापैकी एक आपण तमिळनाडू सोडला तर बाकीच्या राज्यात त्या लाटा टिकल्या नाही. कारण तिथे मग आलेली जी आघाडी सरकारं होती त्यातल्या नेत्यांना एकत्र राहणं शक्य नव्हतं. याचं कारण त्यांचे प्रत्येकाचे हेतू स्वार्थ वेगवेगळे होते, त्यांच्यात एकजीवता नव्हती. त्यामुळे आज सरकार बनायचं, 15 दिवसांनी पडायचं, मग दुसरा नेता निवडा, असं ते नाटक चालू होतं. त्यामुळे काही राज्यात तर त्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये 1-2दा विधानसभांच्या निवडणुका घ्याव्या लागल्या बरखास्त करून. त्याचा परिणाम असा होता की लोकांचा राजकीय अस्थिरतेमुळे लोकांमध्ये भयगंड निर्माण झाला की सरकार आहे की नाही. आणि जेव्हा असं अस्थिर सरकार असतं तेव्हा गुन्हेगारी, साठेबाज, महागाई, नफेखोरी वाढते आणि त्याचे जे परिणाम लोकांना भोगावे लागत होते त्याचा फायदा इंदिरा गांधींना मिळाला. कारण 67च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वात कमी बहुमत, म्हणजे मला वाटते 283 जागा मिळवल्या होत्या, म्हणजे बहुमत होतं त्यांचं लोकसभेमध्ये, पण ते भक्कम नव्हतं. आणि त्यामुळे मग इंदिरा गांधींना लक्षात आलं की नेहरूंसारखा कोणतरी असा स्ट्रॉंग नेता पाहिजे काँग्रेसकडे, नाहीतर ते टिकणार नाही. पण त्या दृष्टीने त्यांना त्यांचा पक्ष साथ देत नव्हता आणि अशा वेळेला इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांचा समाजवाद, गरिबी हटाव अशा अनेक योजना उचलून घेतल्या आणि त्या स्वतःच्या म्हणून लोकांसमोर मांडल्या. त्यासाठी काही धाडसी निर्णय घेतले, त्यातून काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेसचे जुने जाणते नेते बाजूला झाले आणि पंतप्रधान विरुद्ध पक्ष अशी परिस्थिती निर्माण झाली. पण त्याला इंदिरा गांधींनी अतिशय धाडसाने तोंड दिलं आणि त्यांनी थेट जनतेशी संपर्क सुरू केला. म्हणजे तेव्हा तुम्हाला इंदिरा गांधींची घोषणा तुम्हाला सांगतो की त्यांनी म्हटलं होतं की ये लोग कहते इंदिरा हटाओ, मैं कहती हूँ गरीबी हटाओ. अब जनता ने तय करना है की किसको हटाना है. म्हणजे त्यांनी थेट जनतेला अपील केलं. आज आपण तुम्ही केजरीवालांची भाषा ऐकली तर त्याच्यात ती थोडीशी झाक दिसते काय. आणि तो थेट जो जनतेशी संपर्क आणि संवाद केला त्याने, त्यातून जनतेला विश्वास वाटावा असे छोटे काही प्रोग्राम, पण त्यांनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, त्यातून काँग्रेस दुभंगली. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमुळे काँग्रेस दुभंगली. त्यांनी संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचं हे केलं. त्यामुळे ही महिला खरोखरच गरिबांसाठी काही करू इच्छिते, किंबहुना गरिबांसाठी काही करण्यापेक्षा ही श्रीमंतांना लगाम लावू इच्छिते, हा एक जो जनतेमध्ये एक कल्पना तयार झाली, प्रतिमा तयार झाली गरिबांचा उद्धारक म्हणून इंदिराजींची. त्यातून इंदिराजींची लोकप्रियता अफाट वाढली आणि त्याचा फायदा मग इंदिरा गांधींनी घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी अचानक जी 4थी लोकसभा होती ती बरखास्त केली आणि मध्यावधी निवडणुका घेतल्या. कारण त्या लोकसभेची मुदत ही 72 साली संपायची होती. बरोबर. पण त्याच्या आधीच जवळजवळ 1.5 वर्ष इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्त केली आणि मध्यावधी निवडणुका घेतल्या. आणि मग त्या ज्या फिरू लागल्या की गरिबी हटाव, काय काय कार्यक्रम त्यांनी दिले आणि त्याच्यात जनतेसमोर त्यांची एवढी प्रतिमा, लोकप्रिय प्रतिमा होती की इंदिरा गांधी पंतप्रधान पाहिजेत म्हणून इंदिरा गांधींनी त्यांचा फोटो इकडे आणि उमेदवाराचा फोटो इकडे आणि निवडणूक चिन्ह एवढ्यावर लोकांनी इंदिरा गांधींना प्रचंड मतं दिली. म्हणजे मला आठवतं त्यावेळेला काँग्रेसचं निवडणूक चिन्ह पण बदललं.
कारण 67 सालपर्यंत काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बैलजोडी होती. अच्छा. 71च्या निवडणुकीत अकस्मात 2 पक्ष झाले आणि मग निवडणूक चिन्हाचा संघर्ष झाला. तेव्हा निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी ते चिन्ह मागितलं. तर मग निवडणूक आयोगाने गटांना 2 नावं दिली. एकाला काँग्रेस ओ म्हणजे संघटना काँग्रेस ऑर्गनायझेशन आणि दुसऱ्याला रुलिंग काँग्रेस इंदिरा गट होता. त्याला तेव्हा इंडिकेट आणि सिंडिकेट म्हणायचे. तर तो इंडिकेट म्हणजे काँग्रेस आय ज्याला आज म्हणतो आपण, तेव्हा त्याला काँग्रेस आर म्हणायचे, रुलिंग काँग्रेस. आणि मग त्यांना गाय वासरू हे चिन्ह दिलं. पण त्याच्यावर इंदिराजींनी जवळजवळ 267 जागा मिळवल्या. बोला 367 जागा मिळवल्या, 2/3 मेजॉरिटी मिळवली. त्याला लाट म्हणतात की इंदिराजी पंतप्रधान पाहिजेत आणि त्या प्रचंड ताकदीने पंतप्रधान झाल्या पाहिजेत. त्यांच्या हातात निरंकुश सत्ता दिली पाहिजे. त्यांना पाहिजे ते त्यांना गरिबांना करायचा अधिकार असला पाहिजे असं जनतेला तेव्हा वाटलं की यांच्या हातात सर्वाधिकार द्यावेत असं इंदिरा गांधींना वाटलं, आपल्या जनतेला वाटलं. आणि जी भरभरून जनता बाहेर पडली त्यांनी कोण तिथला लोकप्रिय नेता स्थानिक आहे बघितलं नाही. जो इंदिराजींचा उमेदवार आहे त्याच्यासाठी मतांचे शिक्के मारले. त्या मतदानाला लाटेची निवडणूक म्हणतात. ही आपल्या देशातली, म्हणून त्याला पहिली निवडणूक लाटेची का म्हणतो, तिथे विचार नव्हता. त्या नेत्याकडे बघून लोकांनी त्या व्यक्तीच्या उमेदवाराला मतं दिली. पक्षही दुय्यम होता. इंदिरा गांधींना मतं दिली होती ती त्यांच्या पक्षाच्या नावावर दाखवली गेली, म्हणून त्याला लाटेची निवडणूक म्हणतात. आणि ही देशातली पहिली लाटेची निवडणूक आहे. 1971 सालची पहिली लाटेची निवडणूक होती. भाऊनी आताच आपल्याला सांगितलं त्यानंतरही अनेक निवडणुका या लाटेच्या निवडणुका झाल्या. त्या कोणत्या होत्या आणि त्यावेळेसची राजकीय परिस्थिती काय होती जाणून घेऊया एका विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण पाहत आहात उलट तपासणी. आपण चर्चा करतो भाऊंची. भाऊ, तुम्ही म्हणालात 71 सालच्या लाटेच्या निवडणुकीचं तुम्ही विश्लेषण केलं. त्यानंतरची पुढची निवडणूक 77 सालची आणीबाणीचा काळ, त्यानंतर झालेली निवडणूक, ह्या सगळ्यांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? तेही लाटेचं होतं. अर्थातच. म्हणजे 71 साली प्रचंड अशा आकांक्षा इंदिरा गांधींनी लोकांच्या गोळा केल्या होत्या. त्या निवडणुकीनंतर त्यांच्या हातात मोठी सत्ता आली होती, ताकद आली होती. योगायोगाने त्यानंतर 71च्या शेवटी तुमच्या बांगलादेशची लढाई झाली आणि त्याच्यात इंदिराजींनी एवढं प्रचंड ताकदीने हिंमत दाखवली की पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आणि त्यावेळेला विरोधी पक्षाचा नेता असताना सुद्धा अटल बिहारी वाजपेयींसारखा नेता म्हणाला की या क्षणी आमच्यासुद्धा नेत्या इंदिरा गांधी आहेत. इंदिरा गांधी या साक्षात भवानीचा अवतार आहे वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. आणि इतकी प्रतिमा उंचावलेली होती. पण पुढल्या काळामध्ये मग परत त्यांनी त्याचा फायदा घेऊन सगळ्या विधानसभा बरखास्त करून टाकल्या आपल्या विरोधात असलेल्या आणि तिथे परत फेरनिवडणुका घेतल्या. त्या सगळ्या फेरनिवडणुकांमध्ये काँग्रेस प्रचंड बहुमताने प्रत्येक राज्यात निवडून आली. कोण मुख्यमंत्री होणार याची कोणाला फिकीर नव्हती. म्हणजे कोणालाही इंदिरा गांधींनी मुख्यमंत्री करावा तो आम्हाला चालेल, कारण एवढी त्यांची प्रतिमा उंचावलेली होती. आणि त्यामुळे मग इतकं झालं की मग मुख्यमंत्री पण ठरवण्याचा अधिकार इंदिरा गांधींनी केला. म्हणजे तिथून ही काँग्रेसमध्ये प्रथा सुरू झाली की निवडून आलेले आमदार एकत्र बसून नेता निवड करायचे. म्हणजे काय करायचे तर इंदिरा गांधींनी पक्षश्रेष्ठींनी उमेदवार ठरवावा मुख्यमंत्रीपदाचा, अशी परिस्थिती आली. पण त्यामुळे इतका गोंधळ झाला की इंदिरा गांधी देशातल्या प्रत्येक विषयावर निर्णय घेऊ शकत नव्हत्या, अभ्यास करू शकत नव्हत्या.
त्यामुळे त्यांचं नाव दाखवून कोणीही काहीही करायला लागलं. त्यामुळे जे एक अराजकाची परिस्थिती आली की प्रत्येक गल्लीतला नागरिक उठून इंदिरा गांधींना कोणाची तक्रार करायला जाऊ शकत नव्हता. पण इंदिरा गांधीने ज्याच्याकडे आपले अधिकार सोपवलेले होते तो माणूस मनमानी करायला लागला आणि त्यातून इतका भ्रष्टाचार, बेशिस्त आणि गैरकारभार वाढला की काँग्रेसविषयी नाराजी वाढायला लागली. ही नाराजी वाढली म्हणजे अल्टिमेटली त्या काँग्रेसचे निर्णय जर इंदिरा गांधीच घेत असतील तर मग आपोआप त्यांच्याविषयीच नाराजी येणार. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट अशी झाली होती की 71 साली त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशचे नेते राजनारायण यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांनी ती निवडणूक हरल्यानंतर इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणूक खटला दाखल केला होता. योगायोग असा की त्यावेळेला जी काही नाराजी लोकांमधून येत होती त्याच वेळेला 75 सालच्या मध्याला त्या निवडणूक खटल्याचा निकाल आला आणि त्याच्यात त्या जगमोहन सिन्हा म्हणून न्यायमूर्ती होते अलाहाबाद हायकोर्टाचे, त्यांच्यासमोर तो खटला चालला होता आणि त्यांनी त्या खटल्याचा निकाल देताना इंदिरा गांधींची निवड रद्द केली. आणि त्यामुळे मग बाहेरचे इंदिरा गांधी विरुद्ध आणि काँग्रेसच्या सगळ्या कारभाराविरुद्ध आंदोलनं चालू होती. त्यांचा हे झालं, एकदम स्फोट झाला आणि मग त्यामुळे इतका हाताबाहेर कारभार जायला लागला की आता करायचं का, एक तर राजीनामा द्यायचा का. म्हणजे इंदिरा गांधीसारखी धाडसी नेतृत्व असलेली व्यक्तीसुद्धा गांगरून गेली. आणि मग त्यांनी विरोधकांचा आवाज दबवण्यासाठी आणीबाणी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. आणि अंतर्गत आणीबाणी लागू केल्यानंतर तुम्हाला कुठलाही म्हणजे काँग्रेसच्याही अनेक नेत्यांना आणि मंत्र्यांना माहीत नव्हतं. मध्यरात्री त्यांनी निर्णय घेतला आणि आणीबाणी लागू करून टाकली. म्हणजे मंत्रिमंडळाचं बैठकसुद्धा न घेता थेट राष्ट्रपतीकडे पत्र पाठवलं आणि आणीबाणी घोषित झाली. रातोरात वर्तमानपत्रांवर बंदी आली, अनेक विरोधी नेत्यांची धरपकड झाली. पुढचे 19 महिने आणीबाणी होती आणि त्याच्यात मग आधीच भ्रष्ट असलेले जे कारभारी होते किंवा अधिकारी होते त्यांच्या हातात निरंकुश सत्ता आली. त्यांनी जे अन्याय अत्याचार केले आणि इंदिरा गांधींना पण कोणी खरं सांगू शकत नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की इंदिरा गांधींना सुद्धा त्यांचे गुप्तहेर खातं देखील चुकीची माहिती द्यायला लागली. त्यांना नावडती माहिती दिली तर आपला बळी जायची भीती होती. त्यामुळे तुमची लोकप्रियता फार आहे असं सांगण्यात आलं आणि इंदिरा गांधींनी मग 77 साली आणीबाणी मी उठून निवडणूक घेतली की आपण प्रचंड बहुमताने परत निवडून येऊ. पण त्यांच्याकडे गेलेला रिपोर्ट चुकीचा होता कारण लोकमत नाराज होतं पण त्यांना कोण खरं सांगू शकत नव्हतं. आणि त्यामुळे त्यावेळेला मग इंदिरा गांधींच्या विरोधात जी प्रचंड नाराजी होती, 71 साली इंदिरा हवी म्हणून लाट आली होती, 77 साली नेमकं त्याच्या उलटं झालं. इंदिरा गांधी नको, काँग्रेस संपवली पाहिजे म्हणून इतका संताप करून लोक मतदानाला बाहेर पडले की तुम्हाला गंमत वाटेल की तुम्हाला पश्चिमेकडे राजस्थान, गुजरातपासून पूर्वेला बंगालपर्यंत आणि ओरिसापर्यंत काँग्रेसचा एकमेव आमदार निवडून आला. जवळजवळ 300 पैकी एक आमदार खासदार काँग्रेसचा निवडून येऊ शकला, बाकी कोणी येऊ शकला नाही. इतकी काँग्रेस विरोधी लाट होती, त्याला लाट म्हणतात. म्हणजे व्यक्तिकेंद्री होती, एक इंदिरा पाहिजे म्हणून, इंदिरा नको म्हणून, आणि म्हणून त्याला मी लाट म्हणतो. की ते पक्ष, जे जनता पक्षही अस्तित्वात नव्हता. गमतीची गोष्ट आहे, जनता पक्षाने सगळ्या उमेदवार हे भारतीय क्रांती दल ही तेव्हा त्यांनी ठरवलं की बाबा कुठच्या चिन्हावर लढायचं. तर चरण सिंगांचा जो भारतीय लोकदल नावाचा पक्ष होता त्याची हलधर किसान म्हणजे खांद्यावर नांगर घेतलेला शेतकरी आणि त्याच्याभोवती चक्र असलेली जी निशाणी होती त्याच्यावर ती घेऊन सगळे उमेदवार उभे राहिले आणि ते प्रचंड प्रमाणावर निवडून आले. ते निवडून आल्यानंतर त्यात जो जनसंघ, भारतीय क्रांती दल, संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष असे जे वेगवेगळे गट होते ते त्यांची सत्ता आल्यानंतर पक्ष म्हणून विलीन झाले आणि म्हणून त्याला लाटेची निवडणूक म्हणतो. अगदी बरोबर, तुम्ही लाटेची निवडणूक याचं विश्लेषण केलं, पण मला वाटतं ते विश्लेषण अपूर्ण झालेलं आहे. कारण पुढे आणीबाणी उठल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या, त्यावेळेस पुन्हा इंदिरा गांधी आणीबाणीच्या उठल्यानंतर निवडणुका झाल्या, जनता दलाचं सरकार आलं. काही वर्षाने ते पडलं आणि पुन्हा इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पुन्हा निवडणुका झाल्या, काँग्रेसला मोठं बहुमत मिळालं. याचं विश्लेषण कुठेतरी राहिलं आणि ते आपल्या प्रेक्षकांना ऐकायचं आहे त्याबद्दल. त्यामुळे हा एक भाग, लाटेची निवडणूक आज आपण इथे
थांबतो. पण लाटेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या भागासह आपण लवकरच पुन्हा प्रेक्षकांसमोर येऊ. तुम्ही त्याला त्याबद्दल धन्यवाद. उलट तपासणीचा हा भाग इथेच थांबवत आहोत. पुढच्या भागासाठी पाहत राहा मुंबई 24.